नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम जी के मराठी बाय SM या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण मराठी या विषयाचे TCSने घेतलेले प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन घेणार आहोत. जसे की समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, प्रयोग, समास, म्हणी, वाक्यप्रचार याच्यावर आधारित जे क्वेश्चन प्रिव्हियस इयरला आलेले आहेत तेच आपण बघणार आहोत. ओके, आणि हे क्वेश्चन येणाऱ्या प्रत्येक एक्झामसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. आता पहिला प्रश्न काय आहे? विरुद्धार्थी शब्दांची चुकीची जोडी ओळखा. आपल्याला विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखायला सांगितले. तर चुकीची जोडी कोणती आहे? ऑप्शन नंबर 3, दणकट, करारी. दणकट म्हणजे काय? तर मजबूत. तर त्याचा विरुद्धार्थी शब्द काय येईल? कमकुवत येईल. बाकीचे जे 3 जोड्या आहेत, ग्राह्य, अग्राह्य, दुर्दैवी, सुदैवी, कपटी, निष्कपटी, ह्या बरोबर विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या आहेत. तर ह्या तुम्ही लक्षात ठेवा. ओके, आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात. काय म्हटले पुढच्या क्वेश्चनमध्ये? सामासिक शब्द व विग्रह यांची चुकीची जोडी ओळखा. आपल्याला चुकीची जोडी ओळखायला सांगितलेलं आहे. तर चुकीची जोडी कोणती येईल? तर कृष्णार्पण येईल. तर त्याचं बरोबर उत्तर काय येईल? कृष्णाला अर्पण. ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. ओके, शत्रुभय, गुणहीन, स्वर्गप्राप्त ह्या सगळ्या सामासिक शब्दांचा शब्द आणि त्यांचा विग्रह या बरोबर जोड्या आहेत. तर ह्या तुम्ही लक्षात ठेवा. बरोबर, आपण पुढच्या क्वेश्चनकडे वळूयात. काय म्हटले पुढच्या क्वेश्चनमध्ये? प्रयोग ओळखायला सांगितला आहे. प्रतापने कुत्र्याला पकडले. याचा प्रयोग कोणता आहे हे आपल्याला म्हटलं आहे. तर त्याचं उत्तर येते ऑप्शन नंबर 2, सकर्मक भावे प्रयोग. तर भावे प्रयोग म्हणजे काय हे आधी आपण समजून घेऊयात. जेव्हा वाक्यातील क्रियापदाचे रूप, कर्ता किंवा कर्म यांच्या लिंग, वचन पुरुषानुसार बदलत नाही, तर ते नेहमी तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी राहते, तेव्हा तो भावे प्रयोग असतो. या प्रयोगात क्रियेला प्राधान्य असते. तर त्याची ओळख कशी करायची? कर्ता आणि कर्म दोघांचेही लिंग, वचन बदलले जरी क्रियापद बदलत नाही. कर्ता आणि कर्माला प्रत्यय लागलेले असतात. बरोबर. तर सकर्मक भावे प्रयोग म्हणजे काय? तर ज्या भावे प्रयोगाच्या वाक्यात कर्म असते त्याला म्हणतात सकर्मक भावे प्रयोग. आपण काही उदाहरणानुसार समजून घेऊयात. जसं की रामाने रावणास मारले. याच्यामध्ये कर्ता काय आहे? रामाने. आणि कर्म काय आहे? रावणास. तर दोन्हीला प्रत्यय आहेत. क्रियापद काय आहे? मारले. क्रियापद मारले बदलत नाही. परत तिने त्याला मारले. परत शिक्षिकेने विद्यार्थ्यास शिकविले. हे काही आपण उदाहरणं बघितलेत. तर प्रतापने कुत्र्याला पकडले याच्यामध्ये काय येईल? सकर्मक भावे प्रयोग. हे तुम्ही लक्षात ठेवा. पुढचा क्वेश्चन काय म्हटले पुढच्या क्वेश्चनमध्ये? काळा चोर रस्त्यातून जोराने धावत होता. याचा आपल्याला विधेय ओळखायचे. तर त्याच्या आधी आपण विधेय म्हणजे काय हे समजून घेऊ. वाक्याचे 2 मुख्य भाग असतात, उद्देश आणि विधेय. वाक्यात ज्याच्याबद्दल सांगितले जाते तो उद्देश असतो आणि उद्देशाबद्दल जी माहिती सांगितली जाते त्याला विधेय असे म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर वाक्यातील क्रियापद आणि क्रियापदाशी संबंधित इतर शब्द हे विधेयाचा भाग असतात. आपण काही उदाहरण बघूयात. जसे की राम आंबा खातो. याच्यामध्ये उद्देश काय आहे? राम, कारण त्याच्याबद्दल बोलले गेले आहे. ज्याच्याबद्दल बोलले आहे ते उद्देश असते. विधेय काय येते याच्यामध्ये? आंबा खातो, म्हणजे रामाबद्दल सांगितलेली माहिती आहे ना ही, म्हणून ते विधेय आहे. तर काळा चोर रस्त्यातून जोराने धावत होता. याच्यामध्ये विधेय काय येईल? तर धावत होता. काळा चोर हे उद्देश आहे, त्याच्याबद्दल माहिती आहे, म्हणजे त्याच्याबद्दल बोलले गेले आहे. आणि धावत होता हे काळा चोर याच्याबद्दल सांगितलेली माहिती आहे. बरोबर. तर त्याचं उत्तर येते धावत होता. आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात. विरुद्धार्थी शब्द ओळखा. श्रोता, तर त्याचा विरुद्धार्थी शब्द काय येईल? वक्ता येईल. ओके, श्रोता म्हणजे बोलणारा, वक्ता म्हणजे ऐकणारा. हे 2 विरुद्धार्थी शब्द आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवा. आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात. काय म्हटले? हतभाग्य शब्दाचा अर्थ कोणता आहे? तर हतभाग्य या शब्दाचा अर्थ काय येईल? दुर्दैवी येईल. तर ऑप्शन नंबर 2 हे याचं बरोबर उत्तर आहे. बरोबर. आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात. काय म्हटले? फेरफटका शब्दाचा अर्थ कोणता आहे? तर फेरफटका या शब्दाचा अर्थ काय येईल? भ्रमण येईल. ऑप्शन नंबर 4 हे याचं बरोबर उत्तर आहे. ओके, आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात. काय म्हटले? पुढीलपैकी ढग शब्दाचा समानार्थी शब्द शोधा.
डग या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे मग? तर नीरद हे आहे. ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. बरोबर. आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात. काय म्हटले पुढच्या क्वेश्चनमध्ये? कला वैभव शब्दाचा समास ओळखा. समास काय येईल त्याचा मग? विभक्ती तत्पुरुष. कला वैभव या शब्दाचा समास विभक्ती तत्पुरुष हा आहे. ऑप्शन नंबर 3 हे बरोबर उत्तर आहे. ओके. आपण पुढच्या क्वेश्चनकडे वळूयात. काय म्हटले? यथावकाश या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा. तर काय येईल? यथावकाश या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द तत्क्षणी. तत्क्षणी. ओके. हे याचं बरोबर उत्तर आहे. आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात. आपल्याकडील थोड्याशा संपत्तीचे प्रदर्शन करणे या अर्थाची म्हण सांगा. तर काय येईल त्याचं उत्तर? ऑप्शन नंबर 1 कानात बुगडी गावात फुगडी ही एक म्हण आहे. त्याचा अर्थ काय येईल? तर आपल्याकडील थोड्याशा संपत्तीचे प्रदर्शन करणे. ओके. बरोबर. आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात. काय म्हटले? विजे निशिधा पासाव मणी जेलो या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर या वाक्यातील प्रयोग काय आहे? तर पुराणकर्मणी. पुराणकर्मणी या वाक्याचा प्रयोग आहे. तर आपण समजून घेऊयात. पुराणकर्मणी या प्रयोगालाच प्राचीन कर्मणी प्रयोग असे सुद्धा म्हणतात. तर तो प्रयोग म्हणजे काय? तर जुन्या मराठी साहित्यात आढळतो हा प्रयोग. क्रियापदाला जे किंवा इजे असा प्रत्यय लागतो. आपण याचे काही उदाहरणे बघूयात. नळे इंद्रास असे बोली जेले. परत जो जो की जो परमार्थला हो. तर या वाक्यातील प्रयोग कोणता आहे? पुराणकर्मणी. आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात. काय म्हणतो पुढचा क्वेश्चन? दिमाग या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. तर काय येईल? तोरा. ऑप्शन नंबर 4 याचं बरोबर उत्तर आहे. दिमागचा समानार्थी शब्द काय आहे? तोरा. हे तुम्ही लक्षात ठेवा. ओके. पुढीलपैकी बहुव्रीही समासाचे उदाहरण ओळखा. तर बहुव्रीही समासाचं उदाहरण ओळखायला सांगितले आपल्याला. तर त्याचं उत्तर येते अष्टभुजा. अष्टभुजा म्हणजे काय? तर 8 आहेत भुजा जिला अशी ती. यावरून एका विशिष्ट देवतेचा उदाहरणात दुर्गा देवीचा बोध होतो. ओके. तर त्याच्या आधी आपण बहुव्रीही समास म्हणजे काय हे आपण समजून घेऊयात. या समासात दोन्ही पदे महत्त्वाची नसतात. तर त्या 2 पदांशिवाय तिसऱ्याच पदाचा बोध होतो. जसं की आपण काही उदाहरण बघूयात. नीलकंठ. निळा आहे कंठ ज्याचा तो शंकर. गजानन. गजाचे आहे आनंद त्याला तो गणपती. दशमुख. 10 आहेत मुखे ज्याला तो रावण. ओके. तर मग बहुव्रीही समासाचं उदाहरण कोणतं आहे? तर अष्टभुजा. बरोबर. जिला 8 भुजा आहेत अशी ती. ओके. आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात. तिळपापड होणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा. तर त्याचा योग्य अर्थ काय आहे? अतिशय संताप होणे. अतिशय संताप येणे तिळपापड होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे. बरोबर. आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात. जरठ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा. विरुद्धार्थी शब्द विचारले आपल्याला. तर त्याचं उत्तर येते युवक. ओके. युवक. ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. युवक हा जरठचा विरुद्धार्थी शब्द आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. तर आपण पुढच्या क्वेश्चनकडे वळूयात. काय म्हटले पुढच्या क्वेश्चनमध्ये? त्याला हा प्रदेश सोडावा लागतो या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर या वाक्यातील प्रयोग काय आहे? तर कर्मणी प्रयोग आहे. कर्मणी प्रयोग. तर आपण कर्मणी प्रयोग म्हणजे काय समजून घेऊ आधी. जेव्हा वाक्यातील क्रियापदाचे रूप हे कर्माच्या लिंग वचन आणि पुरुषानुसार बदलते तेव्हा तो कर्मणी प्रयोग असतो. या प्रयोगात कर्त्याला प्रत्यय असतो. सामान्यतः ने किंवा कडून. आणि कर्म नेहमी प्रथमा विभक्तीत असते. त्याला प्रत्यय लागत नाही. याचे आपण काही उदाहरण बघूयात. जसे की रामाने रावणास मारले. रावण हे कर्म आणि क्रियापद मारले. पोलिसांकडून चोर पकडला गेला. चोर हे कर्म आहे. क्रियापद पकडला गेला. आईने भाकरी केली. भाकरी हे कर्म आहे आणि क्रियापद केली. आईने लाडू केले. लाडू हे कर्म आहे जे की अनेक वचन आहे. क्रियापद केले. बरोबर. तर त्याला हा प्रदेश सोडावा लागतो या वाक्यातील प्रयोग कर्मणी प्रयोग आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. ओके. आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात. काय म्हटले? दाती तृण धरणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा. तर त्याचं उत्तर येते शरण जाणे. शरण जाणे ह्या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ आहे. ओके. आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात. मिलाफ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा. तर मिलाफ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय येईल?
ऑप्शन नंबर 1 फाटाफूट. फाटाफूट हे याचं बरोबर विरुद्धार्थी शब्द आहे. ओके, आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात. पुढच्या क्वेश्चनमध्ये काय म्हटले, पुढीलपैकी कोणता शब्द रावण या शब्दाचा समानार्थी शब्द नाही. समानार्थी शब्द नाही असं म्हटले तर काय येईल, दशभुजा. दशभुजा हा रावण या शब्दाचा समानार्थी शब्द नाही. बरोबर. आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात. पराहत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर काय आहे, विजयी. विजयी हा पराहत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे. बरोबर. आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात. जंबाळ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. तर समानार्थी शब्द काय येईल, चिखल. ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन काय म्हटले, खरे मित्र सुखदुःखात नेहमी बरोबर असतात. या वाक्यातील अधोरेखित सामासिक शब्दाचा समास ओळखा. तर सुखदुःखात. सुखदुःखात या शब्दाचा सामासिक शब्दाचा समास ओळखायला सांगितले तर काय येईल, वैकल्पिक द्वंद्व समास. त्याचं उत्तर आहे वैकल्पिक द्वंद्व समास. बरोबर. आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात. काय म्हटले, खालीलपैकी शब्दांची विरुद्धार्थी शब्दांची अचूक जोडी ओळखा. अचूक म्हणजे बरोबर. बरोबर विरुद्धार्थी शब्दांची जोडी ओळखा. तर काय येईल, 1 नंबर येईल, तीक्ष्ण बोथट. ही अचूक म्हणजे बरोबर विरुद्धार्थी शब्दांची जोडी आहे. बरोबर, हे तुम्ही लक्षात ठेवा. पुढचा क्वेश्चन काय म्हणतो, पुढीलपैकी सरस्वती या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. तर सरस्वती या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे, तर वाग्देवी. ऑप्शन नंबर 1 याचं बरोबर उत्तर आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. पुढचा क्वेश्चन काय म्हणतो, हरीने चोर पाहिला. या वाक्याचे भावे प्रयोगातील रूप ओळखा. तर त्याच्या आधी आपण भावे प्रयोग म्हणजे काय हे समजून घेऊयात. तर भावे प्रयोग म्हणजे काय, जेव्हा वाक्यातील क्रियापदाचे रूप कर्ता किंवा कर्म यापैकी कशाच्याही लिंग, वचन किंवा पुरुषानुसार बदलत नाही तर ते स्वतंत्रपणे असते, तेव्हा तो भावे प्रयोग असतो. या प्रयोगात कर्ता आणि कर्म दोघांनाही प्रत्यय लागतात किंवा कर्म नसतेच. क्रियापद नेहमी तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी असते. तर याचं उत्तर येईल ऑप्शन नंबर 1 हरीने चोरास पाहिले. याचं बरोबर उत्तर आहे. ओके, आपण पुढचा क्वेश्चन बघूयात. काय म्हटले पुढच्या क्वेश्चनमध्ये, रहदारी या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. तर याचा समानार्थी शब्द कोणता आहे, वाहतूक. हे याचं बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट काय म्हटले, सदाचारी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा. विरुद्धार्थी शब्द विचारलेला आहे आपल्याला. तर सदाचारी त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे दुराचारी. ओके, नेक्स्ट काय म्हटले, प्रदक्षिणा शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. तर प्रदक्षिणाचा समानार्थी शब्द काय आहे, परिक्रमा. परिक्रमा हा समानार्थी शब्द प्रदक्षिणाचा आहे. तर तुम्ही हे लक्षात ठेवा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन काय म्हटले, विपुलता शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा. तर विपुलताचा विरुद्धार्थी शब्द आहे तुटवडा. हे तुम्ही लक्षात ठेवा. बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हटले, त्याचा भिंतीचा रंग देऊन झाला. या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर या वाक्यातील प्रयोग कोणता आहे, समापन कर्मणी. समापन कर्मणी हा या वाक्याचा प्रयोग आहे. लक्षात ठेवा. बरोबर. पुढच्या क्वेश्चनकडे वळूयात आपण. यथाक्रम शब्दाचा समास ओळखायला सांगितलेला आहे. तर अव्ययीभाव. अव्ययीभाव समास याचं बरोबर उत्तर आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन काय म्हटले, खाल्ल्या घरचे वासे मोजणे या म्हणीचा योग्य अर्थ विचारलेला आहे आपल्याला. तर त्याचं उत्तर येते उपकारकर्त्याने अहित पाहणे. उपकारकर्त्याने अहित पाहणे याचा बरोबर या म्हणीचा अर्थ आहे. बरोबर. आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात. राज दरबार शब्दाचा समास ओळखायला सांगितलेला आहे आपल्याला. तर काय येईल याचा योग्य समास, विभक्ती तत्पुरुष. बरोबर. आणि तसंच राज दरबार या शब्दाचा विग्रह कसा होईल, तर राजाचा दरबार. हे पण तुम्ही लक्षात ठेवा. ओके, आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात. काय म्हटलंय, मी संध्याकाळी फिरायला जातो किंवा तासभर पोहायला जातो या वाक्याचा प्रकार ओळखा. तर त्याचं उत्तर येते संयुक्त वाक्य. तर संयुक्त वाक्य म्हणजे काय, जेव्हा 2 किंवा अधिक स्वतंत्र केवळ वाक्ये जी एकमेकांवर अवलंबून नसतात, उभयान्वी अवयवांनी आणि पण किंवा म्हणून, परंतु, वा, अथवा, तरी
जोडलेली असतात तेव्हा त्याला संयुक्त वाक्य असे म्हणतात. या वाक्यातील प्रत्येक घटक वाक्य स्वतंत्र अर्थ व्यक्त करू शकते, म्हणून या वाक्याचा प्रकार कोणता आहे तर संयुक्त वाक्य आहे. बरोबर. आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात. काय म्हटले? फुलांचा गुच्छ तर विमानांचा काय येईल? याच्यासाठी आपल्याला योग्य समूहदर्शक शब्द शोधायला सांगितलेला आहे. तर जसं की फुलांचा गुच्छ असतो तर विमानांचा ताफा असतो. बरोबर. हे तुम्ही लक्षात ठेवा. आपण पुढच्या क्वेश्चनकडे वळूयात. मुले अभ्यास करतात या वाक्याचे विद्यार्थी रूप ओळखा. तर मुले अभ्यास करतात याचं आपल्याला विद्यार्थी रूप काय येईल याचं? तर मुलांनी अभ्यास करावा हे याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 1 हे बरोबर उत्तर आहे. बरोबर. आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात. चिमण्यांनी घरटी बांधली या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर या वाक्याचा प्रयोग कोणता येईल तर कर्मणी प्रयोग येईल. तर कर्मणी प्रयोग म्हणजे काय हे आपण समजून घेऊयात. जेव्हा वाक्यातील क्रियापदाचे रूप हे कर्माच्या लिंग, वचन आणि पुरुषानुसार बदलते तेव्हा तो कर्मणी प्रयोग असतो. या प्रयोगात कर्त्याला प्रत्यय असतो, सामान्यतः ने किंवा कडून, आणि कर्म नेहमी प्रथमा विभक्तीत असते, त्याला प्रत्यय लागत नाही. याचे आपण काही उदाहरणं बघूयात. रामाने रावणास मारले तर याच्यामध्ये रावण कर्म आहे, क्रियापद मारले आहे. पोलिसांकडून चोर पकडला गेला. चोर हे कर्म आहे आणि क्रियापद पकडला गेला. आईने भाकरी केली. भाकरी हे कर्म आहे आणि क्रियापद केली. आईने लाडू केले. लाडू हे कर्म आहे अनेक वचनी आणि क्रियापद काय आहे याच्यामध्ये केले. म्हणून चिमण्यांनी घरटी बांधली या वाक्याचा प्रयोग काय आहे तर कर्मणी प्रयोग. ओके. हे तुम्ही लक्षात ठेवा. आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात. काय म्हटलंय? चोरी काकडीची शिक्षा फाशीची या म्हणीचा योग्य अर्थ सांगा. या म्हणीचा आपल्याला योग्य अर्थ विचारलेला आहे. तर काय येईल? लहान गुन्ह्यासाठी मोठी शिक्षा देणे. ऑप्शन क्रमांक 2 याचं बरोबर उत्तर आहे. चोरी काकडीची शिक्षा फाशीची या म्हणीचा अर्थ काय आहे तर लहान गुन्ह्यासाठी मोठी शिक्षा देणे. हे तुम्ही लक्षात ठेवा. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. काय म्हटलंय? घर धुवून नेणे पुढील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा. तर घर धुवून नेणे म्हणजे काय तर एखाद्याची फसवणूक करणे. तर सर्वस्व लुटून नेणे याचं उत्तर आहे. घर धुवून नेणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे तर ऑप्शन क्रमांक 1 सर्वस्व लुटून नेणे. बरोबर. आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात. काय म्हटलंय? यथाक्रम शब्दाचा समास ओळखा. तर या शब्दाचा समास काय येईल तर अव्ययीभाव समास. अव्ययीभाव समास या शब्दाचा समास आहे यथाक्रमचा. तर आपण अव्ययीभाव समास म्हणजे काय आधी पाहूयात. या समासात पहिले महत्त्वाचे पद असते आणि तयार झालेला समासिक शब्द क्रियाविशेषणासारखा वापरला जातो. तर आपण याचे काही उदाहरणं पाहूयात. आज जन्म म्हणजे जन्मापासून, प्रतिदिन प्रत्येक दिवशी, यथाशक्ती शक्तीप्रमाणे. तर यथाक्रम म्हणजे काय तर क्रमाप्रमाणे. यथा म्हणजे प्रमाणे. ओके. तर याच्यामध्ये पहिलं पद काय आहे महत्त्वाचं आहे. तर यथाक्रम या शब्दाचा समास काय येईल अव्ययीभाव समास. बरोबर. आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात. काय म्हटले? विपुलता शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा. तर विपुलता शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे तुटवडा. तुटवडा हा विरुद्धार्थी शब्द आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. बरोबर. पुढचा क्वेश्चन. रहदारी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. तर रहदारीचा समानार्थी शब्द काय आहे वाहतूक हा आहे. बरोबर. आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात. काय म्हटले? खाल्ल्या घरचे वासे मोजणे या म्हणीचा योग्य अर्थ सांगा. तर त्याचं उत्तर येते उपकारकर्त्याचे अहित पाहणे. बरोबर. उपकारकर्त्याचे अहित पाहणे या म्हणीचा योग्य अर्थ आहे. बरोबर. आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात. चोरी काकडीची शिक्षा फाशीची या म्हणीचा योग्य अर्थ सांगा. तर या म्हणीचा योग्य अर्थ काय आहे लहान गुन्ह्यासाठी मोठी शिक्षा देणे. ऑप्शन क्रमांक 1 ह्याचं बरोबर उत्तर आहे. बरोबर. आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात. चिमण्यांनी घरटी बांधली या वाक्यातील प्रयोग ओळखायला सांगितलेला आपल्याला. तर या वाक्याचा प्रयोग काय आहे तर कर्मणी प्रयोग आहे. तर कर्मणी प्रयोग म्हणजे काय आपण समजून घेऊयात. जेव्हा वाक्यातील क्रियापदाचे रूप हे कर्माच्या लिंग, वचन आणि पुरुषानुसार बदलते तेव्हा तो कर्मणी प्रयोग असतो. या प्रयोगात कर्त्याला प्रत्यय असतो, सामान्यतः ने किंवा कडून, आणि कर्म नेहमी प्रथमा विभक्तीत असते, त्याला प्रत्यय लागत नाही. तर आपण याचे काही उदाहरणं समजून घेऊयात. जसे की रामाने रावणास मारले. याच्यामध्ये रावण हे कर्म आहे आणि क्रियापद मारले आहे. बरोबर. तर दुसरं उदाहरण बघूयात. पोलिसांकडून चोर पकडला गेला. तर चोर हे कर्म आहे आणि क्रियापद पकडला गेला. बरोबर. आईने भाकरी केली. तर भाकरी हे कर्म आहे आणि क्रियापद केली. आईने लाडू केले. याच्यामध्ये आईने लाडू केले याच्यामध्ये काय आहे तर लाडू हे कर्म आहे जे की अनेक वचनी आहे
आणि क्रियापद केले. बरोबर. आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात. काय म्हटले पुढच्या क्वेश्चनमध्ये? प्रदक्षिणा शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायला सांगितलेला आहे आपल्याला. तर त्याचं उत्तर येते परिक्रमा. ऑप्शन क्रमांक 3 याचं बरोबर उत्तर आहे. बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हटले? घर धुवून नेणे पुढील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा. तर घर धुवून नेणे म्हणजे काय? तर सर्वस्व लुटून नेणे. बरोबर. एखाद्याची फसवणूक करून सर्वस्व लुटून नेणे या वाक्यप्रचाराचा बरोबर उत्तर आहे याचं. ओके. तर अशा प्रकारचे हे सर्व क्वेश्चन होते आणि येणाऱ्या सर्व एक्झामसाठी हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत. याची जर PDF पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर आपण इथेच थांबूयात. थँक्यू. धन्यवाद.